टॉस चेंडू अगदी पाहिला तर बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि ते पाहिला तर शरीराचा वेध घेतोय. पहिला चेंडू टाकला गेलाय अगदी पाहिला तर 12:57 पहिला चेंडू टाकला गेलाय. म्हणजेच तुम्हाला 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायची आहेत. जास्त वेळ तुम्ही दवडला तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये अजून एक फिल्डर 38 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती राहिला होता परंतु इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय अनेकेच्या माध्यमातून. इथे देखील फुलटॉस चेंडू होता शरीरापासून दूर खेळलेत आणि अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. इथे जर पाहिलं ना तर वेगामध्ये बीट केलाय फलंदाजाला. वेग भन्नाट होता या चेंडूवरती आणि सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला आणि अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी अनिकेत पाटील आजच्या दिवसामध्ये दाखवतोय कारण पहिल्या मॅच मध्ये देखील त्याची इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली होती टीम जय काप्रभा वेलेसाठी. यावेळेस पाहिला तर चांगला फटका. बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉफ्टेड स्ट्रोक बॉलला एक्झिक्यूट केलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. पाहायला मिळाला कव्हरच्या डोक्यावरून अगदी चेंडूला खेळले होते. स्टँड अँड डिलिव्हर अफलातून फटका पाहायला मिळाला. फलंदाज सुमित पाटीलच्या बॅट मधून कमालीचा फटका. नेत्रदीपक अगदी गोलंदाजीच्या वेगाचा वापर केला. यावेळेस शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. रिचेबल चेंडू होता आणि कमालीचा फटका सजवला या चेंडूवरती. 6 धावा. चांगला स्ट्रोक फलंदाज सुमितच्या बॅट मधून आलाय. अशाच प्रकारे चांगली फलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावीच लागेल. गोलंदाज अनिकेत पाटील. इथे फुलटॉस चेंडू आहे लॉंग ऑफला वाईड ऑफ लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये आणि अजून मात्र एक मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. वेट फॉर द अंपायर सिग्नल. दिस इज अ 4 रन. चौकार येतोय 4 धावांसाठी. चांगला फटका पाहायला मिळाला. सुमितच्या बॅट मधून हा चौकार येतोय. चांगली गोलंदाजी केली होती सुरुवातीच्या चेंडूवरती परंतु इथे आक्रमण केलं गेलंय. वाईड ऑफ लॉंग ऑफ ला कमालीचा फटका पाहायला मिळाला. लॉफ्टेड फटका होता आणि 4 धावा सुमित पाटीलच्या बॅट मधून आलेत. चांगली बॅटिंग अनिकेत पाटील. बॉल इन ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय कारण ज्या उंचीसाठी सुमित खेळले होते ना ती उंची प्राप्त होत नाहीये आणि ते अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक केलाय या चेंडूवरती कारण मागील 2 चेंडूचा जर विचार केला एक षटकार आला एक चौकार आला त्यामुळे डॉट चेंडू येणं फार गरजेचं होतं. आत्मविश्वास वाढेल या डॉट चेंडूने या गोलंदाजाचा. चांगला चेंडू अनिकेत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अनिकेत पाटील राईट ओव्हर द विकेट ना. यावेळेस बॅकफूट पंच कव्हरच्या डोक्यावरून अजून एक चांगला फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. दणदण करत सीमारेषा पार. चौकार. फलंदाजी करत असताना हर्षद 11 जय पारदेव गोवे या टीमने फलकावरती धावा उभारल्या. त्या 14 धावा. अगदी पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. दोन्ही फलंदाजांनी आपली देहबोली आविर्भाव दाखवली आहे. अगदी त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे हे पाहायला मिळालं कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावर. मैदानामध्ये चेंडू पुरवायचा आहे. जर चेंडू हरवला किंवा फुटला तर तुम्हाला नवीनच बॉल मिळेल हे देखील लक्षात ठेवा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. आपण पाहतोय GCA ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही क्रीडा स्पर्धा अर्थात चॅम्पियन ट्रॉफी अध्यक्ष चषक 2024 हा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दैदिप्यमान क्रीडा सोहळा. अगदी डोळ्याची पांढरी फेडणारी ही क्रीडा स्पर्धा आहे आणि चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं या मैदानावरती.
आज जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख अतिथी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. अगदी आपण केतनदादा तरे यांना देखील पाहतोय अध्यक्षकाच्या भूमिकेमध्ये. नव्यानेच त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आली आणि जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने ते या ठिकाणी निभावताना आपण पाहतोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे केतनदादा तरे. या व्यक्तिमत्वाचा जर आपण विचार केला, क्रिकेटवर अपार प्रेम या व्यक्तिमत्वाचं आणि त्यांच्याच माध्यमातून याच मैदानावरती अलीकडच्या मागील काही वर्षामध्ये एक मोठी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी चषक, अगदी 33 बाईक असणारी ती स्पर्धा केतनदादा तरेंच्या माध्यमातून पाहिली आणि त्यांच्यावर या GCAची जबाबदारी सोपवली आहे आणि खूप चांगली कामगिरी ती करतायत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच अध्यक्ष चषक 2024 हा क्रीडा सोहळा. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 सुजल पाटील आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय नीरजला. राऊंड विकेटनं खोलवा टप्प्यात चेंडू होता, विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अगदी डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि एखादा गोलंदाज राऊंड विकेटनं गोलंदाजी करतो ना तेव्हा त्याच्या चेंडूला नैसर्गिकरित्या वळण प्राप्त होतो आणि अगदी इथे जर पाहिलं ना तर डॉट चेंडू आलाय गोलंदाज नीरजच्या माध्यमातून. जयदुर्गा अंजूर आणि अप्पा एंटरप्राइजेस भरोडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. रनवे मध्ये थोडासा अडथळा जाणवला यावेळेस सुजल पाटीलचा. अगदी पहिला चेंडू कमालीचा राहिलाय, डॉट चेंडू आला कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या अनिकेत पाटीलनं. इथं विश्वास दाखवलाय सुजल या गोलंदाजावर आणि पहिला चेंडू देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. राऊंड विकेटना सुजल पाटील. यावेळेस देखील बॅटची यष्टीरक्षक चुकी करतोय, झेल घेण्याची संधी होती आणि चेंडूची फेकी देखील खराब. इथे एकच धाव मिळते कारण फलंदाज सुमित पाटील अगदी दूरवर धावत गेलाय आणि ते एकच धाव मिळाली या चेंडूवरती. चांगला चेंडू होता, बॅटची आतली कड लागली, यष्टीरक्षकाने चुकी केली आणि ते झेल सुटलाय. फक्त एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली या 15 या आकड्यावर. चांगला क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय सातत्याने या मैदानावरती. आदरणीय सन्माननीय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वेले भावीजी थळे आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण संपर्क साधायचा आहे आणि ते GCAचे सदस्य देखील आहेत. भावीजी थळे आपणास नम्रतेची विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. यावेळेस फुल टॉस बॉल आणि यावेळेस लॉक स्लिप. वाह वाह वाह, पायडो स्लिपचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाजच्या बॅट मधून चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. तर नक्कीच टेलिव्हिजन सेटवरती आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतो. अगदी पाहिलं तर फुलटा चेंडू होता, फायडर स्वीपच्या पद्धतीने फटका खेळला, इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. अगदी फुल टच चेंडू होता, गुड ना टेक वर षटकार दे. कमालीचा फटका फलंदाजाच्या बॅट मधून आलाय. अगदी पहिला तर सुमित पाटील अक्षरशः बरसलाय या मॅच मध्ये. चांगल्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. अक्षरशः मैदानाच्या चहू बाजूनं त्याच्या बॅट मधून फटके आपण पाहतोय या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेटनं. यावेळेस स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज अँड टेकन, मोठी विकेट प्राप्त केली सुमित पाटील. बॅक टू द पेव्हिलियन. या अगोदरच्या चेंडू षटकार आलाय, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॅटची एज आणि यष्टांच्या मागे भावेश पाटील करणार नाहीये चूक. टिपलाय त्याने चांगला झेल आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसतोय. हर्षद 11 जय पारदेव गोवेला फलंदाज. बॅक टू द पेव्हिलियन. भरोडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर तुमच्या टीमला 3 बॉलची पेनल्टी देखील असेल. कारण GCAच्या नियमामध्ये ही स्पर्धा खेळवली जाते, त्यामुळे त्या नियमाचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. आणि इथे जर पाहिलं तर विकेट प्राप्त केली गोलंदाज सुजल पाटीलनं. महत्वाची विकेट सुमित पाटीलला बाद केलं. सुमित आक्रमक झाले होते, स्विचचा फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॅटची एज लागली. भावेश पाटील यष्टांच्या मागे खूप चांगलं कार्य, चांगल्या पद्धतीने त्याने झेल टिपलाय. सुजल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. यस इट इज अ वाईट. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. खराब चेंडू आहे.
अगदी शरीरापासून दूर ठेवला होता. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावर. चांगली धावसंख्या उभारली आहे. हर्षद 11 जय पारदेव गोवे या टीमने या मॅच मध्ये षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे. सुजल पाटील राऊंड विकेटनं. यावेळेस पाहिलं तर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक अगदी कव्हरला त्या ठिकाणी पोहोचले आणि एकच धाव मिळाली. या एका धावेनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23 अर्थातच 23 या आकड्यावर. 23 धावा हर्षद 11 जय पारदेव गोवे या टीमने आतापर्यंत या मॅच मध्ये केल्यात. सुरुवातीला सुमित पाटीलच्या बॅटमधून तब्बल 20 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 8 चेंडूचा त्यांनी सामना केला. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून अक्षरशः तो बरसला. आज चांगली बॅटिंग केली सुमित पाटीलनं या मॅच मध्ये, अगदी प्रभावित केलं. आता मात्र आकाश पाटीलला एका बाजूला नीरज पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाज सुजल बॉलिंग फ्लॅग वरती राऊंड विकेट नीरज साठी गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर मिड ऑफला खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कव्हरला अगदी आलेत. चेंडू अडवलाय आणि ते धावबाची संधी आणि फलंदाज बाद आकाश पाटील बॅक टू द पिव्हिलियन. कुठेतरी मागे राहिले रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आणि अजून एक धक्का लागतोय टीम गोवेला. फलंदाज बॅक टू द पिव्हिलियन. बॅटिंग चांगली आहे आणि त्यांच्या विरोधात चांगलं टोटल देखील उभारावं लागेल टीम गोवेला या मॅच मध्ये. एक जबरदस्त क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. अर्थातच अध्यक्ष चषक 2024 हा खेळ आपण पाहतोय. अगदी पाहिलं तर क्रिकेटचा जर आपण विचार केला ना तर भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये क्रिकेटचा खेळ आपण इतिहासामध्ये पाहतोय. परंतु खऱ्या अर्थानं हा खेळ इंग्लंडमध्ये खेळला गेला. अनेक दाखले देखील आहेत इतिहासामध्ये. आणि तदनंतर भारतामध्ये ब्रिटिश छावण्यामध्ये हा खेळ खेळू लागले. तदनंतर भारताचे राजे महाराजे हा क्रिकेटचा खेळ खेळू लागले आणि तदनंतर हा खेळ तुम्हा आम्हा जनमानसामध्ये आला आणि सध्याच्या घडीला अक्षरशः वेड लावलाय या क्रिकेटच्या खेळानं. तर नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. त्यामुळे वेळ संघाच्या तर या ठिकाणी ड्रेसिंग एकसारखी नाही आहे. त्यामुळे संघाला तर नक्कीच या ठिकाणी आयोजक आम्हाला माहिती देतील. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत त्या नियमामध्येच तुम्हाला खेळायचं आहे. तर 12वा खेळाडू तुमचं गणवेश देखील एकसारखे असावे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज भावेश पाटील. मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स या गोलंदाजाने दाखवला. विथ द बॅट विथ द बॉल दोन्ही पद्धतीने त्यांनी चांगली कामगिरी केली. तो भावेश मैदानावरती दाखल झालाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय अजय साठी. हा चेंडू आहे अगदी पहिला स्वीप करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. या सिटीचा वाईड बॉल खराब चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू टाकत असताना कुठेतरी दिशा भरकटलाय भावेश पाटील. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू स्वैर चेंडू पाहायला मिळते. वेग भन्नाट आहे परंतु लेन चांगली मेंटेन करावी लागेल भावेशला. लेन फार महत्वाची आहे. तुमची दिशा ही फार महत्वाची असते. यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला फोल केलाय ऑन साइडला मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आलेत. चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावर.
जय दुर्गा अंजूर विरुद्ध अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करते आपण या टॉस करण्यासाठी. जय दुर्गा अंजूर विरुद्ध अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. कारण तुम्ही जर उशिराने या ठिकाणी दाखल झाले तर 3 बॉलची पेनल्टी देखील असेल, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश पाटील चांगली गोलंदाजी करतोय, वेगवेगळ्या धाटणीची गोलंदाजी करतोय. कारण वैविध्यपूर्ण विविधता या गोलंदाजाकडे आहे आणि मागच्या मॅच मध्ये त्यांनी दाखवली. या मॅच मध्ये देखील त्याला चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. राऊंड विकेटनं ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. लेन देखील खराब आहे, लाईन देखील खराब आहे आणि वाईड बॉल. अवंताच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होते फलकावरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावर. जय काप्रभा वेले विरुद्ध हर्षद 11 जय पारदेव गोवे या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. पॉइंटला खेळले शतरक्षक, झेल घेण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि बॉल जातोय डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. खराब क्षेत्ररक्षण पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, झेल घेण्याचा प्रयत्न झालाच नाही आणि इथे 4 धावा मिळाला. गोलंदाज थोडंसं निराश असेल कारण चेंडू अडवणं फार गरजेचं होतं, परंतु तसं काही होत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 4 धावा या चेंडूवरती. 31 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटने खेळलेत. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथे धावाची संधी आहे. भावेश चुकी करतोय, गॅदर करता आला नाहीये आणि इथे 2 धावा मिळाल्या. धावाची संधी होती परंतु इथे गोलंदाज चुकी करतोय आणि इथे 2 धावा मिळाल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट. चित्याची चपलाई आणि हरणाचा वेग या दोन्ही फलंदाजाने धारण केला आणि अगदी चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. भावेश पाटील पुढे आलेत. फलंदाज कव्हर खेळले, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे परंतु बॉल अडवला जाणार नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक चांगला फटका फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. बॉल सीमारेषा पार, चौकार. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 33 धावा होत्या आणि हा चौकार आला फलंदाजाच्या बॅट मधून. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, रिअर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने इथे आणि इथे अपील केली गेली आहे. पंच सहमत नाही आहेत. अगदी पाहिलं तर डॉट चेंडू येतोय. पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न परंतु पंच सहमत नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगला कमबॅक केलाय भावेशने या चेंडूवरती कारण रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. अगदी पाहिलं तर नीरज पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहे. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये 2 चौकार देखील आलेत. म्हणजेच काय चांगली फलंदाजी करतोय नीरज आणि त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. टीम हर्षद 11 जय पारदेव गोवेसाठी. गोलंदाज भावेश पाटील पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटनं चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने या मॅच मध्ये दाखवली आहे. इथे मोठा फटका लॉफ्टेड चेंडूला फेकून दिलाय अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. व्हॉट अ शॉट. फलंदाज नीरज पाटीलच्या बॅट मधून येतोय. तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो आपल्या टेलिव्हिजन सेट वरती अगदी ओव्हर पिच चेंडू होता. लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळाला नीरजच्या बॅट मधून. फ्लॅटून फटका मिडल ऑफ द बॅट चेंडूला सरळ फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. दिस इज अ ब्युटिफुल शॉट.
नीरज पाटील अगदी एक्झिक्यूट केला या फटक्याला. 6 धावांसाठी कमालीचा फटका नीरजच्या बॅटमधून आला. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 या आकड्यावरती. या षटकामध्ये तब्बल 19 धावा भावेश पाटीलने खर्च केला. म्हणजेच काय, खराब गोलंदाजी. नीरज अक्षरशः बरसलाय या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीला सुमित पाटीलनं अगदी इम्प्रेस केलं. तब्बल 20 धावा त्याच्या बॅटमधून. तदनंतर नीरज मैदानावरती आलाय आणि अक्षरशः बरसलाय या षटकामध्ये. इथे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाने फलकावरती धावा उभारल्यात त्या 43 धावा. चांगली बॅटिंग या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती विराज पाटील. स्लॉगवरचं षटक आहे, फार महत्वाचं षटक आहे आणि या षटकामध्ये देखील धावा रोखाव्या लागतील. परंतु एका बाजूला अजय मात्रेला आपण पाहतोय. डावखुऱ्याशाहीचा आक्रमक फलंदाज, आक्रमकता टासून भरली आहे. परंतु या मॅच मध्ये त्याला आक्रमकता दाखवावी लागेल. पहिलाच बॉल, खराब चेंडू आहे आणि पंचाने इथे नो बॉल घोषित केलाय. भीमर चेंडू, अगदी खेळपट्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आणि इथे नो बॉल. पुढचा चेंडू फ्रीट असेल. पहिला चेंडू टाकत असताना गोलंदाजाने इथे चुकी केली आहे विराजनं. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल फलकावरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 या आकड्यावर. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला विराजच्या माध्यमातून. खूप चांगला टेलिकास्ट बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अगदी शरीरभेदी चेंडू होता आणि पंचाने मात्र नो बॉल घोषित केला. आणि पुढचा चेंडू जर पुन्हा टाकला ना अशाच प्रकारे तर तुझ्या गोलंदाजीवर देखील बंदी टाकली जाईल असंच पंच दर्शवतात जणू काही या गोलंदाजाला. कारण पहिला चेंडू टाकत असताना शरीरभेदी चेंडू पाहायला मिळाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्लोअर वन, लॅक ऑफ डिलिव्हरी, चेंज द पेस, गतीमध्ये परिवर्तन. वाह वाह वाह, प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवतो या गोलंदाज. कमालीचा चेंडू आहे. लॅक ऑफ डिलिव्हरी अगदी अलीकडच्या कालामध्ये चर्चेमध्ये असलेला चेंडू आहे. स्लोअर वन चेंडू खूप चांगल्या पद्धतीनं या चेंडूला टाकलं गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. इथे पाहिला तर बॅकफुटला गेले, कवचला खेळले, शतरक्षकाला भेदून बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाजानं. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भिवंडी शहरात स्ट्रोक पाहतोय. अजय मात्रेच्या बॅट मधून बॅकफुटला गेले, तदनंतर कव्हरला खेळलेत. कमालीचा फटका. आता डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतो. सुरुवातीला शॉर्ट कव्हरला शतरक्षक होता आणि तदनंतर डीप मध्ये फुलटस बॉल आणि यावेळी चेंडूला हुक केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या जवळ. अगदीच चेंडू अडवलाय तर वेट फॉर द अंपायर सिग्नल काय आहे या चेंडूवरती. परंतु नो बॉल आणि बॉल जातोय. तर तिसऱ्या पंचानं देखील रेफर केलाय का हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय की नाही. पंच पाहणी करतील परंतु हा चेंडू नो बॉल आहे. शरीरवेदी चेंडू आणि पंच मात्र या गोलंदाजाला दंडित करतील. कारण एका ओव्हर मध्ये तुम्ही 2 शरीरवेदी चेंडू टाकू शकत नाही आणि पंचाने या गोलंदाजाला दंडित केलाय. भीमर चेंडू सातत्यानं अशाच प्रकारे गोलंदाजी या षटकामध्ये आणि बॉल जातोय. अगदी आमचे तिसरे पंच पाहणी करतील. वेट फॉर द अंपायर सिग्नल आणि तिसरे पंच आम्हाला दर्शवतील नक्की काय घडलंय मैदानावरती. कारण तिसऱ्या पंचानं रेफर केलाय आणि बॉल जातोय. तर नक्कीच पंचांचा निर्णय येतोय. बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार आलाय. त्या ठिकाणी पॉइंटर्स देखील आहेत आणि त्यांचा देखील आम्हाला या ठिकाणी निर्णय समजतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. इथे चर्चा भरली आहे, मीटिंग घेतली आहे जय काप्रभा वेलेनं. कारण स्लॉगवरचं षटक आहे आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये गोलंदाज विराजनं चुकी केलेत. कारण सलगचे 2 चेंडू भीमर टाकलेत आणि त्याच्या गोलंदाजीवर बंदी टाकण्यात आली आहे या मॅच मध्ये. खराब गोलंदाजी विराजच्या माध्यमातून. आतापर्यंत चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. हर्षद 11 जय पारदेव गोवे या संघाच्या माध्यमातून तब्बल धावा फलकावरती पाहिलं तर 53 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. अक्षरशः बरसला या मॅच मध्ये नीरज पाटील आणि आकाश देखील, अजय देखील चांगली बॅटिंग करतोय. कारण सलग 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय सूरज आला. आतापर्यंत या षटकामध्ये
किती चेंडूचा खेळ झालाय अगदी पाहायला जाईल. फक्त 2 चेंडूचा खेळ झालाय. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाचा कर्णधार या ठिकाणी आलेला आहे. तर आपण या दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. जयदुर्गा अंजूर संघाचा कर्णधार आपण देखील या. यावेळेस पाहिला तर लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. धावबाची संधी. फलंदाज अडचणीमध्ये सापडलाय की काय. तर इथे वाईट बॉल देखील पाहायला मिळतोय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. फ्रीट मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजासाठी, कारण मागचा चेंडू नो बॉल होता. शरीरभेदी चेंडू टाकला होता गोलंदाजानं, त्यामुळे फ्रीटचा चेंडू असेल. आणि सूरज आला या षटकामध्ये हा षटक पूर्ण करण्यासाठी, कारण विराजवर जबाबदारी दिली होती आणि ती जबाबदारी त्याला स्वीकारता आली नाही या मॅच मध्ये. सूरज बॉल इन ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नीरज पाटील. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये 2 चौकार 1 षटकार देखील आला. म्हणजेच काय, चांगल्या फॉर्मात आहे हा फलंदाज. चांगलीच बॅटिंग त्याला करावी लागेल आपल्या टीमसाठी. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाचा कर्णधार आपण या. इथे स्लॉक शिफ्टचा फटका फसलाय. शतरक्षक आहे परंतु फ्रीटचा चेंडू आणि या चेंडूवरती एकच धाव मिळते. फ्रीटचा चेंडू होता, फटका फसला होता, मिड विकेटला टिपला झेल, परंतु फलंदाज बाद नसणार आहे कारण फ्रीटचा चेंडू होता. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अब तक 56 या आकड्यावरती. यानंतर सामना पाहायला मिळेल जयदुर्गा अंजूर विरुद्ध अप्पा एंटरप्राइजेस भरोडी या 2 संघामध्ये. आणि दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण या टॉस करण्यासाठी. या ठिकाणी अंजूर संघाचा कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये आहे. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी संघाचा कर्णधार आपण देखील या टॉस करण्यासाठी. सूरज बॉल इन ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहतोय अजय मात्रेला. त्याच्या बॅट मधून 2 चौकार या मॅच मध्ये आतापर्यंत आलेत. यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला हुक केलाय. शतरक्षक नाहीये. बॉल जातोय डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि या स्पर्धेमध्ये दुसरा फलंदाज ठरतोय त्याने सलग 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकले. मिस्टर अजय म्हात्रे. या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 60 या आकड्यावर. चांगली धावसंख्या उभारली आहे गोवे या टीमनं या मॅच मध्ये. अक्षरशः फलंदाज भरसलेत. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. यस इट इज अ वाईट बॉल. अजून एक खराब चेंडू पाहायला मिळतोय. खूप जास्त धावा या षटकामध्ये खर्च होताना आपण पाहतोय. स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, अंतिम षटक आहे, परंतु गोलंदाजी चांगली होत नाहीये जय काप्रभा वेल या टीमची. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका आपण पाहतोय. फक्त 1 धाव या चेंडूवरती. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 62 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. टॉस केला जाईल. अप्पा एंटरप्राइजेस भरोडी विरुद्ध जयदुर्गा अंजूर या 2 संघामध्ये टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय अजिजी डाकी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. त्यांना विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी या, कारण इथे शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. रोहनजी तरे यांना आपण पाहतोय बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. खूप चांगलं टेलिकास्ट. यावेळेस वाह 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 व्हॉट अ शॉट. चेंडूला भिरकावलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी सुपर डुपर छक्का फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका. आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावरती. आणि 69 धावांचा आव्हान टार्गेट सेट केलाय जय काप्रभा वेले या संघाच्या विरोधात. कमालीचा फटका नीरज पाटीलच्या बॅट मधून आलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. काय लाजवाब स्लॉक शिपचा फटका नीरज पाटील. ऍक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त टेलिकास्ट आहे बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अगदी खूप चांगलं क्षणचित्र टिपले जात आहेत. आणि ते स्लॉक शिपचा फटका षटकार. यानंतर होणारा सामना जयदुर्गा अंजूर विरुद्ध अप्पा एंटरप्राइजेस भरोडी. त्या ठिकाणी टॉस करण्यासाठी विशालजी पाटील असतील. आणि ओ टू टॉस बॉक्स. Thank you so much commentary box. Thank you so much Nishan Patil.
टॉसच्या दिशेने आपण जाऊया. मॅच नंबर 4 आजच्या दिवसामधल्या आणि पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना आपल्या भेटीस येणार आहे. जयदुर्ग अंजूर विपक्ष अप्पा एंटरप्राइजेस भरोडी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अजितदादा डाकी साहेब आमच्या जोडले गेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल भरोडी संघाचा. हेड अशी मागणी आहे आणि दरम्यान हेड झाला म्हणजे टॉस भरोडीने जिंकला. दादांना विनंती करतो आपण की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भरोडी संघाचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेले सर्व. पहिला प्रश्न आज असेल 4 ओव्हरची मॅच, निर्णय का? फिल्डिंगचा निर्णय असणार. स्पेशली या स्पर्धेविषयी काय म्हणशील? कारण अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण पाहतो. अध्यक्ष चषक पहिला दिवस ज्याप्रमाणे मॅनेजमेंट केली गेली अंजूर संघाच्या माध्यमातून, काय मत असेल तुझं या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि आम्हाला खेळायला दिल्याबद्दल धन्यवाद. आता गेम प्लॅन काय असणार आहे? 4 ओव्हर फिल्डिंगचा निर्णय घेतला. समोरचा संघ अंजूर तो देखील एक नवीनच संघ आहे. सो 4 ओव्हर कितीमध्ये रोखण्याचा प्रयत्न आणि महत्त्वपूर्ण गोलंदाज या मॅचसाठी 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल आणि शुभम करणं जरा जास्त. आणि असं कॅप्टन तुझी काय भूमिका असणार टीम मध्ये? बघू आता समजेल गेम प्लॅन. बेस्ट ऑफ लक टीम भरोडी. टॉस गमावला मित्र, बट जर टॉसचा निकाल तुझ्या बाजूने असता तर निर्णय काय असता? फिल्डिंग घेतलीच ती. पण आता बॅटिंग करावी लागणार आहे आणि मी नेहमी सांगतो क्रिकेटमध्ये की फर्स्ट बॅटिंग करा किंवा बॉलिंग करा. जर चांगला खेळ कराल तर नेहमी जिंकाल. त्या अनुषंगाने 4 ओव्हर आता कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि महत्त्वपूर्ण फलंदाज या मॅचसाठी कोण? प्रकाश गोलाब, वैभव खंदडे. शेवटचा प्रश्न आज असेल. अगदी जर विचार केला तर तुझ्या गावच्या संघाची मॅनेजमेंट आहे आणि त्याचप्रमाणे केतनजी तरे साहेबांचं मार्गदर्शन आहे. काय म्हणशील स्पर्धेविषयी? त्यांनी आम्हाला खेळायला दिलं, त्यांच्या आभार मानतो. बेस्ट ऑफ लक टीम जयदुर्ग अंजूर. That's the news from the center team. Appa Enterprises Barodi won the toss and they elected to bowl first. Over to Combox. Thank you. चेक चेक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे अध्यक्ष चषक 2024 मध्ये. डे 1 आपण मित्रांनो पाहतात. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला प्रारंभ झाला. पहिला उद्घाटनीय दिवस आणि पहिला सामना आपण बघितलं. वेहळे संघाचा चांगला परफॉर्मन्स होता. दुसऱ्या सामन्यामध्ये गोवे संघाने बाजी मारली आणि त्याच दोन्ही संघांमध्ये आपण हा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहत आहात. बघा जे नियम आहेत त्यांचं पालन अगदी करणं गरजेचं आहे. आयोजकांकडून आम्हाला सूचना येत आहेत की टीम वेहलेला 2 रनची पेनल्टी आहे. बिकॉज बघा 12 मॅन चेंज केला बट 2 ओव्हर नंतर चेंज केला आणि जो नियम असतो की पहिला बॉल पडण्या अगोदर तुमचा 12th मॅन विथ ड्रेसिंग कॉम्बॉक्स मध्ये असला पाहिजे. त्या अनुषंगाने 2 रनची पेनल्टी. आणि बघा जे लक्ष ठेवलं गेलं होतं त्याची देखील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बघा पहिल्या सत्रामध्ये ज्या रन्स बनवल्या गेल्या होत्या 68 बनवल्या गेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आता आपण 2 रनची पेनल्टी इथनं ॲड करूया म्हणजे 68 मध्ये 2 70 झाल्या आणि 71चा टार्गेट असेल. एकाहत्तर धावेंचं आता लक्ष असेल. बट कुठे ना कुठे एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. कारण बघा ज्याप्रमाणे बॅटिंग झाली पहिल्या सत्रामध्ये जर त्याचप्रमाणे बॅटिंग या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये झाली तर 71 देखील चेज होऊ शकतात. सामना देखील सुरुवात. चेज इज ऑन. 71चा चेज. दोन्ही संघांना विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नीरज पाटील ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथं पाहायला मिळाला. सरप्राईज केलं बॅटरला. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा अंपायरच्या माध्यमातून येतो. म्हणजे ओव्हरमधला जो एक बाउन्सर होता तो कंप्लीट झाला. सलामीची जोडी आपण पाहतात दर्शन आणि त्यांच्या समेत भावेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चांगल्या सुरुवातीची नक्कीच अपेक्षा. डॉट बॉलने सुरुवात झाली या डावाला.
चांगली डिलिव्हरी, एक सरप्राईज करणारा बाउन्सर पाहायला मिळाला. ऑफसाईड रिजन वरती स्मॅश केलाय, कव्हरला बीट केलं, आउटफील्ड फास्ट, थांबवणं कठीण, सवकार. थँक्यू. रूम दिलं होतं, अगदी वाईड ऑफ ऑप्शन डिलिव्हरी होती आणि त्याच्यावरती अगदी प्रहार गेला, स्मॅश केलं, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 38 सर्कलमध्ये होते, त्याचा बेनिफिट फलंदाजाने घेतला आणि फील्ड रिस्ट्रिक्शनचा बेनिफिट घ्यावा लागेल कारण 71 धावा चेस करायच्या आहेत. खऱ्या अर्थाने पहिल्या सत्रामध्ये, पहिल्या इनिंगमध्ये ज्या गोष्टी, ज्या मिस्टेक्स घडल्या त्यांना विसरून आता 71 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील त्याचा विचार करणं आता गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला सुरुवात देखील चांगली चमकाराला. स्टेप आउट झाला बॅटर, समोरच्या दिशेने मिड ऑनला खेळाडू, फिल्डिंग थोडी खराब. कदाचित एकाच ऍक्शनने जर बॉल कलेक्ट झाला असता तर रनआउटची देखील संधी झाली असती, पण तसं काही घडलं नाहीये. सिंगल कंप्लीट, धाव फलक आता 5 वरती. हर्षद 11 या नावाने गोवे संघ खेळतो. हर्षद 11 म्हटलं गेलं तर नो डाऊट सरवलीचे एक यशस्वी उद्योजक हर्षद दादा चौधरी यांनी पुरस्कृत केला गेलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. आणि गोवे संघ असो, त्यानंतर सरवलीचं क्रिकेट असो, त्याला पुढे नेण्यामागे आपण जर बघितलं तर गोवे संघाला चांगला पाठिंबा ते आज देतात. बट सरवलीचा क्रिकेट जर आपण बघितला त्याला पुढे नेण्यामध्ये हर्षदजी चौधरी यांचं नाव आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, अडवा बाटने पुलचा हा फटका केलायचा होता, बट परफेक्टली स्ट्रोक एक्झिक्यूट झाला नाहीये. बॉटम पार्टमध्ये हा बॉल जातो, डॉट बॉल येतो. सध्याच्या घडीला पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 5 बनवल्या गेल्या. जिथनं तुम्हाला अगदी पहिल्या षटकापासून आक्रमकरित्या फलंदाजी करायची होती त्या चरणावरती नीरज पाटीलची चांगली गोलंदाजी, फुल टॉस होता. फाईन लेगला देखील थोडी मिसफील्ड झाली, त्याचा बेनिफिट फक्त एक सिंगल. बट मनामध्ये एक गोष्ट चालली असेल की फुल टॉस होता, कदाचित जास्तीत जास्त रन्स इथं येऊ शकलं असतं. रिव्ह्यूची मागणी केली गेली, सो इथनं चेक केलं जाईल. बॅटर रिव्ह्यू आहे भीमर नो बॉलसाठी. सुनील दादा घरेत त्यांचं देखील आगमन, नो डाऊट वन ऑफ द लेजंड प्लेअर अंजूर गावचे आणि त्याचप्रमाणे भरपूर चांगलं व्यक्तिमत्व. त्यांचं देखील शुभागमन या दुपारच्या सत्रामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेक केलं जातं. अंपायर्स डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही आहे. फुल टॉस होता, अगदी पायांवरती फुल टॉस टाकला गेला, बट त्याचा फायदा पूर्णपणे घेऊ शकले नाही फलंदाज भावेश. एक सिंगल रन मिळेल, धाव फलक आता 6 वरती. 6 ऑन द बोर्ड. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता. आणखी एक चांगली डिलिव्हरी, गती आहे नीरज पाटीलकडे. त्या गतीचा वापर या पहिल्या षटकामध्ये त्याने केला. पहिलं षटक देखील समाप्त. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त बनवल्या गेल्या 6, म्हणजे येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी अजून देखील बनवायचे आहेत 65. 65 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. सुरुवात फार माठेर करत होती या मॅचमध्ये, कारण 71 धावांचं लक्ष 4 ओव्हरची मॅच म्हटलं गेलं तर एक मॅच विनिंग टोटल एक फार मोठा टोटल आहे. आणि त्याला चेस करण्यासाठी, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 15 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं होतं. स्टार्ट मॅटर करत होता, पण तो स्टार्ट, ती सुरुवात मिळाली नाही आहे वेहले संघाला. अजून देखील मी म्हणेन सामना संपला नाही, अजून देखील 18 मध्ये 65 धावा चेस होऊ शकतात. तर 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, बॅटर दर्शन पाटील आणि भावेश पाटील. मोठी फटके खेळण्याची अफाट क्षमता दोन्ही फलंदाजांमध्ये आहे, पण त्या क्षमतेनुसार आता खेळ मैदानाच्या आतमध्ये केले जाईल का? चला, जास्त वेळ खर्च होतो. टीम गोवे सामन्याला सुरुवात करा. दुसरं षटक विवेक दरम्यान तयार होतं गोलंदाजी करण्यासाठी. फील्ड रिस्ट्रिक्शन आता समाप्त झालं, म्हणजे फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले जो होतं आता फील्ड आपल्याला ओपन पाहायला मिळेल. म्हणजे फक्त 4च फिल्डर 38 सर्कलमध्ये असतील. त्यामध्ये जर आपण व्ह्यू रचना बघितली तर एक्स्ट्रा कव्हर पॉईंटला फिल्डर, थर्ड फाईन लेग, त्यानंतर ऑन साईडला सर्व फिल्डर बाउंड्री लाईनवरती. पहिला बॉल विवेकचा पहिलाच बॉल पुल करायचा होता. प्रॉपरली मिडल ऑफ द बॅस्ट्रोक खेळले नाही आहेत. आउटफील्डमध्ये बॉल फिल्डर वेगाने पोहोचतात डीप मिड विकेटचे, तोपर्यंत ही रनआउटची संधी आणि हा पहिला धक्का फलंदाज भावेशच्या स्वरूपामध्ये टीम वेहलेला.
बघा पुढचा जो सामना आहे मी विनंती करतो मालवडी संघ आणि लाखिवली संघ आपण संपर्क साधायचा आहे आयोजकांसोबत. अजित पाटील लाखिवलीचे दादांना मी विनंती करतो की आपण संपर्क साधायचा आहे. पण सध्याच्या घडीला या मॅचमध्ये परिस्थिती थोडी खराब आहे वेहळे संघासाठी. बट अजून देखील सामना पूर्णपणे संपला नाहीये. शस्त्र खाली न टाकता कमबॅक करण्याचा विचार आता करावा लागेल. लाईन इथनं पाहावी लागेल. लाईन एक्झॅक्टली यस विकेटच्या बाहेर पिचिंग त्या अनुषंगाने हा नो बॉल आणि पुढचा बॉल आता असेल फ्री हिट. बघा विचार करण्यासारखी दिनेश दादा ही देखील गोष्ट आहे ना की तुमच्याकडे ॲज अ बॉलिंग युनिट रन्स आहेत, तुम्ही रिस्क घेऊ शकता. बट त्याच परिस्थितीमध्ये वाईड लाईन गोलंदाजी करण्याचा हा निर्णय कुठे ना कुठे मी म्हणेन थोडासा अयोग्य ठरतो. कारण मग जेव्हा तुम्ही मॅचमध्ये पुढे असता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही मागे वळून कधीच नका बघू, आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि सध्याच्या घडीला गोबे संघाला देखील तेच करायचं आहे. कारण या मॅचमध्ये सध्याच्या घडीला आपण म्हणू शकतो की गोबे संघ फार पुढे आहे आणि या मोमेंटला आता रिस्क घ्यायचा आहे, एक्स्ट्रा फोर्स टाकायचे आहेत. स्टेप आउट झाला बॅटर. फुल टॉस होता. प्रॉपरली जर आपण विचार केला तर बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल येतो. रिव्ह्यूची मागणी दरम्यान केली गेली, सूचक केलं जाईल. बघा अनुज आपल्याला विनंती असेल आपण फिल्डिंगकडे लक्ष द्यायचा निर्णय असेल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आणि निर्णय आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाही. बिकॉज बघा भरपूर साऱ्या गोष्टी असतात भीमर नो बॉल पाहण्यासाठी. बॅटर स्टेप आउट झालाय की नाही, एक्झॅक्टली इम्पॅक्ट कुठे होता, त्या गोष्टी भरपूर साऱ्या पाहाव्या लागतात. तेव्हा जाऊन भीमर नो बॉल दिला जातो. प्रत्येकी गोष्टीची पाहणी अगदी केली गेली अंपायरच्या माध्यमातून. त्या अनुषंगाने निर्णय हा आलाय की हा नो बॉल नाहीये. बघा अंपायरिंग फार कठीण फॅक्टर आहे क्रिकेटमधला. पूल खेळला, ताकद किती या स्ट्रोक मध्ये, इतकी ताकद की बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लंबी गे सिक्सर. षटकार आला. धावफलक या 6 धावेंच्या मदतीने आता 15 वरती जाऊन पोहोचला. ही ताकद आहे या खेळाडूची आणि इथनं या परिस्थितीमधनं देखील त्याचे प्रयत्न असून देखील सुरू आहेत. धावफलक 15 वरती. दर्शनच्या बॅटमधनं हा षटकार आला. फुलर लेंथ होता, आडवा बॅटने फटका खेळायचा होता. बॅटच्या अगदी खालच्या भागाला टो एंडला हा बॉल लागला. काऊ कॉर्नरला खेळाडू वेगाने पोहोचला. फक्त एक सिंगल मिळेल. या परिस्थितीमध्येच बघा जर पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात असती ना तर या मॅचमध्ये अजून देखील लढाई कायम असते. बट कुठे ना कुठे या मॅचमध्ये संघर्ष थोडं कमी पडतं ते वेहलेचं. कारण बघा धावफलक फक्त 16. अजून देखील हा सामना जिंकण्यासाठी कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 55 धावांची अजून देखील आवश्यकता. 55 अजून देखील बनवायच्या आहेत. सांगायची गोष्ट झाली तर दिल्ली अभी बहुत दूर आहे, बट तिथपर्यंत पोहोचलं जाऊ शकतं. त्यासाठी सातत्याने आता मोठे फटके वारंवार खेळणं अगदी गरजेचं असेल. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर होता. अतिरिक्त बाउन्स दरम्यान पाहायला मिळाला. त्याच अनुषंगाने बॅटर बीट डॉट बॉल येतो. अंपायर्स अध्यक्ष चषक 2024 मध्ये राजेंद्रजी पाटील सर, निखिलेशजी बजागे सर आणि दिनेशजी भामरे सर. क्वालिटी अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. नो डाऊट सध्याच्या घडीला बघा मी नेहमी म्हणतो कोणत्याही विभागामध्ये जेव्हा तुम्ही उतरता जर तुमचे कार्य चांगले असतील ना तर तो क्षेत्र तुम्हाला फार पुढे घेऊन जातो. अंपायरिंग क्वालिटी पाहायला मिळाली. बट सध्याच्या घडीला पायांवरती फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला असेल. बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर.
होता, पायांवरती फुल टॉस पूर्णपणे फायदा घेतला गेला फलंदाजाच्या माध्यमातून. धाव फलक आता 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांमध्ये बनवल्या गेल्या 22 म्हणजे येणारे 12 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. बघा 12 मध्ये 49 जेव्हा हे समीकरण मी पाहतो ना तेव्हा मला एकच मॅचची आठवण होते. BPL 12 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता ना, क्रीजवरती महेंद्र मागे आणि 49 धावा अवघ्या 10 चेंडूमध्ये त्याने चेस केल्या. कारण त्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विचारलं गेलं की 12 मध्ये जेव्हा 49 हव्या होत्या तेव्हा मनामध्ये काय चाललं होतं, तेव्हा त्याने ज्या गोष्टीचा उल्लेख केला ना ती गोष्ट खऱ्या अर्थाने प्रत्येकी युवा खेळाडूसाठी महत्त्वाची. त्याने एकच गोष्ट सांगितली, मी इक्वेशनला नाही बघितलं, माझ्या ज्या अबिलिटीज आहेत, स्ट्रेंथ्स आहेत त्यांना मी बॅक केलं, स्वतःवरती विश्वास दाखवलं आणि तेव्हा जाऊन त्या रन चेस झाला. आणि सध्याच्या घडीला बघा 12 मध्ये 49 हवे आहेत त्याचा विचार न करता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपल्याला आपला बेस्ट द्यायचा आहे. तो विचार आता मैदानाच्या आतमध्ये वेगळे संघाच्या फलंदाजांना करावा लागेल, तेव्हा जाऊन इथलं लढलं जाऊ शकतं, जिंकलं जाऊ शकतं. 12 मध्ये 49 हे षटक अगदी महत्त्वाचं आणि या इम्पॉर्टंट ओव्हरमध्ये राकेश तयार होतो. बघा मॅच महत्त्वाची आहे मित्रांनो, बट वेळ देखील जास्त खर्च होतोय. सो प्लीज सामन्याला सुरुवात करा. बारा चेंडू 49 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल राकेशचा. ही तर कला आहे ना या गोलंदाजाची. अरे म्हटलं जातं ना, जर तुमच्यामध्ये एखादी कला असेल तर त्या कलेचा कलाकार तुम्हाला म्हणता आला पाहिजे आणि हा कलाकार आहे. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आहे, क्षमता आहे, ऑफ ब्रेक गोलंदाजी तो करतो आणि सध्याच्या घडीला एक ज्वलंत उदाहरण. पहिलाच बॉल अगदी ऑन द स्पॉट बट फुलर लेंथ, हाफ वॉली ड्राईव्ह केला, लॉंग ऑफला खेळाडू अनुज आहेत, मिस्टेक होणार नाहीये, सफलता मिळेल राकेशला. आणि दरम्यान हा मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण धक्का. कुठे ना कुठे या मॅच मध्ये ज्या अशा अपेक्षा जागृत होत्या टीम वेगळ्याच्या, त्या देखील आता फलंदाज दर्शन सोबत डगआउटच्या दिशेने चाललेल्या आहेत. मोठा धक्का. दर्शन पाटील बॅक टू द डगआउट. विराज पाटील मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग मध्ये देखील थोडे चेंजेस आणले जातात. लॉंगॉनचा खेळाडू आहे तो आता थोडासा वाईटिश आपल्याला पाहायला मिळतो. विराजला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं बिकॉज समोर डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज राकेश आहे. विराजसाठी हा बॉल चांगली डिलिव्हरी, शफल झाला होता फार, बट लाईन अगदी योग्य होती. त्या अनुषंगाने हा डॉट बॉल येतो. राकेशचं कौतुक करावं लागेल, कारण बघा समोर कोणताही फलंदाज येऊ द्या, त्याच्या मनामध्ये त्याच्या माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे तो त्याच्यावरती फोकस करतोय. आणि सध्याच्या घडीला हे जे पहिले 3 चेंडू आले ना ते त्याचप्रमाणे होते. तो फलंदाजासोबत नव्हे तर स्वतःच्या माइंड सोबत खेळतोय, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि सध्याच्या घडीला पहिले 3 चेंडू एकही धाव नाही गेली. पूल केला यावेळेस डीप मिड विकेटला खेळाडू वेगाने पोहोचतात. तो दरम्यान एक सिंगल मिळेल. आता आपण म्हणू शकतो की या मॅच मध्ये कुठे ना कुठे टीम वेगळे आता पराभवाच्या दिशेने आपल्याला जाताना दिसत आहे. तर 8 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. 8 षटकार येतील तेव्हा जाऊन 48 चेज होतील, अन्यथा या रन्स चेज होऊ शकत नाहीयेत. रोहनजी तरे ते देखील अगदी ताप्त्या उन्हामध्ये अगदी प्रत्येकी बॉलला अगदी वेळोवेळी कॅच करतात. भरपूर चांगला कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑल ओव्हर BTCची संपूर्ण टीम, त्यांचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. बघा मित्रांनो, या स्पर्धेचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, मोबाईल उघडा, यूट्यूब ऑन करा, त्याच्यावरती BTC सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचं समर्थन आमच्यापर्यंत पोहोचवा. पुढचा बॉल. आणखीन एक चांगली डिलिव्हरी, बट लाईन खराब आहे. शेवटच्या चरणावरती हा निर्णय आला. एकंदरीत असं देखील वाटलं की बॅटरने लिव्ह केला, कुठे ना कुठे बॅटरची मिस्टेक झाली की काय, पण अंपायरने सांगितलं की उजव्या ऑफस्टिकच्या फारच बाहेर. अतिरिक्त रन. धाव फलक आता 24 धावा. पुढचा बॉल. बॉल हवेमध्ये देखील होता.
बॉल मागे चाललाय, थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, डॉट बॉल येतोय. राकेश बघा या अगोदरच्या मॅच मध्ये देखील काय गोलंदाजी होती आणि या मॅच मध्ये देखील बघा अप्रतिम गोलंदाजी. षटक समाप्त. या षटकामध्ये रन्स फक्त आणि फक्त 2, त्यामध्ये देखील 1 वाईड. बघा जेव्हा तुमच्याकडे असे गोलंदाज असतात ना तेव्हा तुम्ही कोणत्याही स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवू शकता. कारण ते म्हटलं जातं ना की फलंदाज तुम्हाला मॅच जिंकवतात बट गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकवतात. त्या अनुषंगाने गोलंदाजी फार मॅटर करते आणि सध्याच्या घडीला गोलंदाजीचा स्तर गोवे संघाच्या माध्यमातून फार चांगला. आता एका षटकाचा केलीत ना बाकी असेल या मॅचमध्ये जास्त काही उरलं नाही आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. कारण टोटल 24 वरती म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी असून देखील सत्तेचाळीस धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 47, 6 षटकार जरी आले तरी सुद्धा या धावा चेज होऊ शकत नाही. अंतिम षटक अनुज तयार होतो. राऊंड द विकेट अनुजचा पहिला बॉल. पहिलाच बॉल बाउन्सर, लाईन देखील खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल, एक्स्ट्रा रन. 6 मध्ये आता 46. बघ कुठे ना कुठे अशा चरणावरती आता एक्झॅक्टली जर आपण विचार केला तर अनुजला सध्याच्या घडीला टेस्ट करण्याचं कार्य केले जातं, त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला. हाफ ट्रॅकर होता, हुक करायचा होता. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल येतोय. 5 चेंडूंचा खेळीतनं बाकी असेल. यानंतर जो होणारा सामना आहे टॉस देखील आपण केला. जयदुर्ग अंजूर विपक्ष अप्पा इंटरप्राइजेस भरोडी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये भरोडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. बघा जसा सामना समाप्त होईल भरोडी संघ कोणतेही विलंब न करता फिल्डिंग लावून घ्या. जबरदस्त फटका आहे, अगदी सिक्सर जरूर येतं. पण ते म्हटलं जातं ना की एकदा दिवा विझून गेल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा कधी फायदा होत नाही. अरे क्रिकेटच्या पतलावरती देखील तेच असतं ना मित्रांनो की एखादं विशिष्ट कार्य त्या विशिष्ट वेळेवरती होणं गरजेचं आहे. परिस्थितीनुसार ॲज अ प्लेअर तुम्हाला खेळता आलं पाहिजे. बट या मॅचमध्ये असं काही घडलं नाही. वेल निघून गेली. हे जे फटके सध्याच्या घडीला येत आहेत ना ते फक्त पराभवाचं अंतर कमी करतील. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. विराटसाठी हा बॉल मिस टायमिंग. बॉल अवे मध्ये मिड ऑफला फिल्डर जज करतायत आणि कॅच ड्रॉप. बघा आता एकंदरीत सामना तर ऑलमोस्ट जिंकलाय बट या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. कारण बघा येणाऱ्या काळामध्ये मॅचेस आणखीन टफ असतील, सिच्युएशन चॅलेंजेस आणखीन मोठे असतील. त्या अनुषंगाने प्रत्येकी गोष्टीसाठी प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मित्रांनो आपण पाहतात वेगळे विपक्ष गोवे आणि या बॅटलमध्ये ऑलमोस्ट या मॅचवरती आपलं नाव गोवे संघाने कोरलंय. कारण या बॉलनंतर जर आपण समीकरणाचा विचार केला तर या एका धावेने टोटल आता पुढे पोहोचतं 33 धावा. म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अजून देखील 38 धावांची आवश्यकता आहे. 38 अजून देखील रिक्वायर आणि फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या मॅचमध्ये. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित नीरज आहेत. सिंगल इथनं घेतली जाईल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर होता. पुलचा हा फटका. फिल्डर पोहोचतात. प्रयत्न थोडे कमी पडतील आणि अगदी या फटक्यासोबत हा सामना समाप्त. सामना मैदानाच्या मध्ये जिंकला. एकतर्फी विजयी आपल्या नावावरती करत असताना हर्षद 11 गोवे क्रिकेट संघ. सो वेल प्लेड टीम गोवे अँड हार्ड लक टीम वेहळे. मॅन ऑफ द मॅच देऊया आणि या मॅचचा हिरो ठरला ज्या फलंदाजाने अक्षरशः मैदानाच्या मध्ये धुमाकूळ घातला, ज्याने अगदी